नमस्कार, मी अमित गत्रे। 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाची जोरदार तयारी मनसे आणि शिवसेना उभाटा पक्षाकडून सुरू झालेली आहे। संजय राऊत, दीपक पवार, अभिनेत्री चिन्मयी यांनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। या भेटीत मोर्चाबाबत चर्चा झालेली असून उद्धव ठाकरेंनी मराठी अभ्यास केंद्राला पाठिंबा देण्याचं जाहीर केल्याची माहिती दीपक पवार आणि चिन्मयी सुमित यांनी दिली। दुसऱ्या भाषेच्या सक्तीचा जो शासन निर्णय दोन्ही आहेत त्यांची होळी करणं आणि 6 जून 2025चं राहुल रेखावार यांच्या सहीचं NCERTची पुस्तकं बालभारतीने घेऊन बालभारतीचं अंतिमतः गोडाऊन बनवण्याचा जो त्यांचा प्रयोग आहे त्या तिसऱ्या परिपत्रकाची आम्ही होळी करतोय। या संदर्भात सगळ्या राजकीय पक्षांशी आम्ही बोललोत, नागरी समाजातल्या चळवळींशी बोललोत आणि उद्धव ठाकरे साहेबांनी म्हटलं होतं की त्यांचा पक्ष या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होईल। कालच त्यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व राज्यातल्या कार्यकर्त्या सगळ्या शिवसैनिकांना आदेश दिलाय की ज्या वेळेला मुंबईमध्ये हा कार्यक्रम होईल त्याच वेळेला त्यांच्या पक्षाच्या वतीने या सर्व 2 शासन निर्णय आणि तिसऱ्या परिपत्रकाची महाराष्ट्रात ठिकठिकाणी होळी होणार आहे। बाकीचेही अनेक राजकीय पक्ष आमच्या बरोबर आहेत आणि मला वाटतं बऱ्याच दिवसांनी असं होतंय की पूर्ण जनता आणि राजकीय पक्ष समविचारी हे एकत्र येऊन एखाद्या आंदोलनाला उभे राहत आहेत। तर त्याचीच रूपरेषा उद्याच्या कार्यक्रमाची काय असेल याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठीची आजची मीटिंग होती। तर 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाची मनसेकडून जय्यत तयारी सुरू आणि मुंबईकरांना सुद्धा या मोर्चात सहभागी व्हावं यासाठी मनसेकडून निमंत्रण दिलं जात आहे। मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्याकडून पत्रक वाटून मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे। या पद्धतीने हिंदी भाषेची दादागिरी चालली आहे। मला असं वाटतं याच्यावर संताप व्यक्त करण्यासाठी, याचा विरोध करण्यासाठी सर्व मराठी माणसं ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी आहेत। मला असं वाटतं हा अभूतपूर्व असा मोर्चा असेल। संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर हा संयुक्त महाराष्ट्र 2.0 असेल। जो 5 जुलैला जो मोर्चा आहे त्याकरता सगळ्यांनाच आम्ही आवाहन करणार आहोत, कारण सगळ्यांना ही आता मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्रासाठी मराठी भाषेसाठी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे। याकरता आम्ही त्यांना आवाहन करतोय, जागरूक करतोय। हा आमचा प्रयत्न आहे। आम्ही शाळांमध्ये जसे जाऊन प्रत्येक शाळांमध्ये जाऊन पत्रकं वाटली, तशीच आम्ही प्रत्येक शिक्षकांना भेटलो, प्रत्येक आस्थापनेमध्ये जाऊन भेटतो। आमचे कामगार सेनेचे पदाधिकारी त्या कामगारांना जाऊन भेटत आहेत आणि त्यांना आवाहन करतात की 5 जुलैला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने